आज या ठिकाणी विशेष सर्वसाधारण सभा आज या ठिकाणी चेअरमनच्या निवडीसाठी बोलवलेली होती। आम्ही आमची हाजरी तिघांनी लावलेली आहे आणि आम्ही ह्या मीटिंगवर बहिष्कार टाकून जात एका 2 वर्षापूर्वी ज्या जनतेने माझ्या नावावर हा पॅनल निवडून दिला की 9 लोक त्याच्यातले गद्दार निघाले आणि त्या 9 लोकांनी ही गद्दारी केलेली आहे आणि त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी बहिष्कार टाकलेला आहे की ही संस्थासुद्धा चालली पाहिजे। ही संस्था 32 वर्ष ही संस्था वाढवलेली आहे आणि अशी परिस्थिती करणं आणि ते माझ्या नावावर निवडून येणं हे 9 लोक आणि ह्या 9 लोकांनी परत गद्दारी करणं 2 वर्षामध्ये हे काही माझ्या बुद्धीला न पटण्यासारखं आहे आणि म्हणून याच्यावर आम्ही बहिष्कार टाकून आम्ही बाहेर निघालेलो आहे। पण मध्यंतरी गिरीश भाऊ प्रस्तावामध्ये त्यांचाच हात आहे असं आहेच आहे, 100% आहे। तुम्हाला सगळे पेपरवाले माहिती आहे, सगळे आहे। त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कुठेही बिन काही लपून राहिलेलं नाही। पण तुम्ही उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेणार होता, काय भेट झाली, चर्चा झाली, सगळी झाली। तर त्र्यंबकच्या आमदाराला तशा सूचना केलेल्या आहेत आणि त्यांना सांगितलं की हे वागणं तुम्ही सुचवलेले उमेदवार असे केलेले आहे आणि जे पळून जाता ते योग्य नाही। आता तुमच्यावर अविश्वास आणला, आता दुसऱ्या गटाचा सभापती होणार आहे, तुम्ही पुढे काय न्यायालयीन लढाई लढणार आहात? नाही, काही न्यायालयीन वगैरे काही नाही आहे। कामकाज करून द्यायचं ह्याच माझ्या शुभेच्छा का संस्था ही चालली पाहिजे। ओके ओके शेठ, थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।